नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मराठी जीके अकॅडमी या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलवर आपले सर्वांचे स्वागत आहे। आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती अतिसंभाव्य व्हिडिओ घेतलेला आहे। हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब नक्की करायचं आहे, का तर तुम्हाला असे महत्त्वपूर्ण व्हिडिओ आपल्याला नक्की बघावयास मिळतील। तर मित्रांनो बघा, व्हिडिओला सुरुवात करूया। बघा विद्यार्थी मित्रांनो, फर्स्ट रिस्पॉन्स शीट आपल्याकडे आलेली आहे मित्रांनो आणि आपण सर्वांनी ती चेक पण केलेली आहे। बघा 2 नंबरला काय आहे मित्रांनो, सेकंड रिस्पॉन्स शीट। बघा सेकंड रिस्पॉन्स शीट विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडे 5 ते 6 दिवसामध्ये सेकंड रिस्पॉन्स शीट आपल्याकडे येणार आहे मित्रांनो। तिसऱ्यांदा बघा मित्रांनो आपल्याकडे नॉर्मलायझेशन होणार आहे। बघा समोर काय सांगितलं आहे मित्रांनो, जिल्हा न्यायालय भरती नियमानुसार 35% गुण घेणे आवश्यक आहे। शिपाई ही पदासाठी 30 मार्काचा पेपर होता आणि 11 गुण घेणे आवश्यक आहे मित्रांनो। लिपिकसाठी 40 मार्काचा पेपर होता आणि 14% गुण घेणे आवश्यक आहे मित्रांनो। हेच उमेदवार नॉर्मलायझेशन या पदासाठी पात्र असतील मित्रांनो। कमी गुण असतील तर नॉर्मलायझेशन या पदासाठी पात्र नसतील मित्रांनो। नॉर्मलायझेशन या पद्धतीमध्ये अवघड शिफ्ट असेल तर तुमचे या ठिकाणी 5 ते 6 मार्क वाढवण्याची शक्यता आहे। 14 मार्क असतील तर ते 19-20 पर्यंत जाऊ शकतील। किती मार्कवाले या ठिकाणी सुरक्षित आहेत मित्रांनो, बघा शिपाई 15+ मार्क असतील तर ते सुरक्षित आहेत। लिपिकसाठी 20 पेक्षा जास्त मार्क असतील तर ते पण सुरक्षित आहेत। कमी मार्क असतील तर ते सुरक्षित नाहीत। जिल्हा न्यायालय भरतीमध्ये 1/7 या प्रमाणामध्ये विद्यार्थी निवडले आहेत, तर भरपूर विद्यार्थी या ठिकाणी संधी आहे। शिपाई पदासाठी 15+ मार्क असतील तर त्यांनी स्वच्छता चाचणी आणि चापल्य चाचणी याची तयारी करावी। लिपिक पदासाठी 20+ या ठिकाणी मार्क असतील तर त्यांनी टायपिंग या ठिकाणी तयारी सुरू करायची आहे। आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि चॅनलला सबस्क्राइब करा मित्रांनो। आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।